ते किती मागल आम्ही बऱ्याच जणांच्याकडे गेलो, कोऱ्या म्हणतात आणि पैसे घ्यास तसे नगरपालिकेत घेतात. काय कमी करत नाहीत किंवा थोडे दिवसांनी कोऱ्या तरी काही नाही, त्यांची भरावेच लागतात पैसे. म्हणजे काय आहे की 2 गटामध्ये पूर्वीचं राजकारण करायचं, या ठिकाणी त्यांच्या मागणं युवक संघटन कसं येईल बघायचं. पण कायम जर तुम्ही बघितलं तर या शहराचा प्रमुख मुद्दा आहे की या ठिकाणी उद्योगधंदा. पाणी पण लय कमी येते, पाणी 10-15 मिनिट. संध्याकाळी तो एक बोतल पडते का एक घडा पडते ती पण काही माहित नाही आहे. परंतु जर आपण बघितलं या शहरामध्ये खऱ्या हिंदुत्ववादी कोण आहे, त्या ठिकाणी ज्यावेळी जातीय दंगल झाली त्यावेळी पहिल्या या मोहीम मोहल्ल्यामध्ये हल्ला करणारी जर व्यक्ती जर बघितलं तर आपल्याकडे लक्षात येईल. त्रास आम्ही 13 वर्षाला सोसायला लागलो. आता ह्याच्या पुढे आता आम्ही सगळ्यांच्याकडे गेलो, आज कोऱ्या पण 13 वर्ष झाली, काही समस्या आमची काही निघालेली नाही. म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्यायला तयार नाही अजिबात. काय कारण, तुमच्यावर काय राग आहे? काय रागच काय नाही. इकडला भाग आता ते म्हणतात नाही, इथे 40 फ्लॅट आहेत. 40 फ्लॅटला सकाळी 1 तासच फक्त पाणी येतं. पूर्ण 40 फ्लॅट मध्ये माणसं असतील जरा. सत्तेत परिवर्तन झालं तर काहीतरी होईल. इथं तसं वातावरण दिसतंय का? दिसतंय असं वातावरण आहे. विधानसभेला इस्लामपूरमध्ये काटेजोड टक्कर पाहायला मिळाली ती निशिकांत दादा विरुद्ध जयंत पाटील. अर्थात गेली अनेक वर्ष जयंत पाटील नेतृत्व करतात. आजच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि पुन्हा हीच टक्कर पाहायला मिळते. मी सध्या उरण ईश्वरपूर इथल्या प्रभाग क्रमांक 12 दरम्यान आहे. हा स्टेशन रोड आहे, आपण पाहतोय मेन रोडवर उभारलाय. इथल्या काही मोहल्ल्यांमध्ये जाणार आहोत, त्या नागरिकांशी बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं काय वाटतं तुम्हाला, काय वातावरण आहे इथलं? सध्या मी आहे प्रभाग क्रमांक 12 दरम्यान. मी जो उभारलोय प्रभाग क्रमांक 12 आहे. इथले नागरिक आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपण नागरिक काय सांगाल, कसं वातावरण? प्रभाग क्रमांक 12 मध्ये कमळ चिन्हाचे आणि घड्याळ चिन्हाचे जोर जास्त आहे. का तर निशिकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाने भरपूर काम केलेलं आहे. जे काम आजपर्यंत झालं नाही त्यांनी ती 5 वर्षात काम करून दाखवलेलं आहे. त्यामुळे इथं सरसी हे भाजपच जाणार आहे आणि आमचा समाजसुद्धा पूर्ण भाजपला हे पाठिंबा देणार. का तुम्ही म्हणताय? कारण सरशी मारायला डायरेक्ट तुम्ही निकालाकडे देताय, त्याचं कारण काय वाटतं? कारण धडाडीचं नेतृत्व होता आणि धडाडीचं काम केलेलं आहे ह्या वार्डात सुद्धा. आणि जे बाकीच्या साईडनं जे काम आहे साईडचं म्हणजे तामीर रोडचा इकडचं केलं तिथं निशिकांत दादांनी स्वतः लक्ष घालून काम केलेलं आणि ते आमच्या समाजासाठी स्वतः आवर्जून काम करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे ती सरसी जाणार वाटते तुम्हाला? 100%. आता 12 मध्ये कशी लढत होईल वाटतं तुम्हाला? कसं काय उमेदवार कोण कोण आहेत? 12 मध्ये अक्षय पाटील आहेत, ते धडाडीचे नेतृत्व करणार आहेत आणि त्यांचा यंग असल्या कारणाने ते 100% निवडून येण्याची शक्यता. आता मला सांगा, अक्षय पाटील तुम्ही म्हणता की काय समाजकारणात आहेत? समाजकारणात ती पहिल्यापासून आहेत का? ऍक्टिव्ह आहे. निशिकांत दादा बरोबरच ती असतात. दवाखान्याच्या लाईनमध्ये, मेडिकलच्या सुविधा देण्याच्या ह्याच्यात सुद्धा आणि आमच्या समाजापैकी सुद्धा भरपूर लोकांचे त्यांनी मेडिकल सुविधाही करून दिलेल्या. म्हणजे निशिकांत आरोग्य दूध आहे, त्याच्याबरोबरच ती स्वतः असतात. त्यामुळे ती मेडिकल लाईन मध्ये भरपूर काम करणारे नेतृत्व आहे. आता ते काम करत. मात्र मला सांगा, निवडणुका लागायच्या अगोदर सुद्धा ते निवडणुकाच्या लागायच्या अगोदर सुद्धा आम्ही भरपूर व्यक्तींना तिथं घेऊन गेलेला आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे स्वतः तुम्ही स्वतः बघितलेलं. एकंदरीत 12 मध्ये काय वातावरण वाटतं? 12 मध्ये दोन्हीही महायुतीचे उमेदवार निवडून येणार शक्यता आहे 100%. त्यांच्याशी बोललो आपण, महायुती आघाडीवर आहे असं त्यांना वाटतंय आणि काही नागरिकांशी बोलणार आहे आपण. सध्या मी उभा आहे मोमीन मोलामध्ये. आपल्या इथे प्रभाग क्रमांक 12 ब आणि अ मध्ये अक्षयभैया पाटील आणि सरमीन पटवेकर हे 2 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाला इस्लामपूरच्या माननीय विश्वनाथ टांगे बापू त्यांची उमेदवारी इथं नक्की आहे आणि हे तिन्ही उमेदवार हे चांगल्या भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे.
तिन्ही उमेदवार तुम्ही महायुतीचे निवडून येतील असं म्हणताय, कारण काय आहे नेमकं काय? कारण असं आहे की त्यांनी केलेलं काम या इस्लामपूर ईश्वरपूर नगरीला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. आणि कसं असतंय, वर सत्ता महाराष्ट्रात ही भाजपची, शिवसेनेची आणि राष्ट्रवादी मित्र पक्षांची असल्या कारणानं पुढील काळात आपल्याला निधीसाठी याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे आणि हा शहराचा विकास होण्यास निश्चितच मदत होणार. म्हणजे थोडक्यात केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे विकासाला पण मदत होईल असं तुमचं 100% होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे सगळ्या मित्र पक्षांचं थोडक्यात सांगायचं म्हणजे की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट, रयत क्रांती संघटना या सगळ्यांनी एक मूठ बांधलेली आहे आणि या मूठ बांधल्यामुळं निश्चितच सगळ्यांचा विजय होणार आहे. मी स्वतः सम्राट बाबा महाडिक आणि राहुल दादा महाडिक यांचा समर्थक असल्या कारणानं त्यांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं निश्चितच आम्ही पालन करणार आणि हे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार. आता तुम्ही पाटील यांचं एक पाटील उमेदवाराचं नाव घेतलं ते आता निवडणूक आहे म्हणलं उमेदवार ऍक्टिव्ह असतात, पण निवडणुकीच्या अगोदरच्या काळात समाजकारण म्हणून किंवा राजकारण म्हणून ऍक्टिव्ह होतं. कसं आहे, अक्षय भैया पाटील जे हे उमेदवार आहेत त्यांना हा राजकीय वारसा आहे. ते त्यांचे बंधू माननीय निशिकांतदादा पाटील हे आपल्या इस्लामपूर नगरीचे नगराध्यक्ष होते. बरेच त्यांच्या आजोबाच्या काळापासून ते इस्लामपूर नगरीचं राजकारण त्यांना माहीत आहे. प्रत्येक इस्लामपुरात कुठल्या गोष्टीची गरज आहे हे त्यांना चांगली जाणीव आहे. मेडिकल क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच रुग्ण लोकांसाठी त्यांनी बऱ्याचशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. इथून जर निवडून गेले तर इथल्याही नागरिकांना रुग्ण सेवा हे त्यांच्याकडून भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. आणि विषय असा आहे, आमच्या विरोधकांकडून प्रत्येक वेळेला राजकारण असं होतं की भाजप शिवसेना पक्ष हा जातीयवादी आहे. पण आज जर तुम्ही इस्लामपुरात जर बघितलं तर सगळ्यात जास्त मुस्लिम उमेदवार ह्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाने यांनी दिलेला आहे. त्यामुळं हे निव्वळ खोटा प्रचार हा त्यांच्याकडून चालू आहे. इथं मी माझा इतकं आयुष्य गेलंय, प्रत्येकाच्या लोकांशी माझं प्रत्येकाचे संबंध चांगले. कधीही आम्हाला असं वाटलं नाही की हा जातीयवादी किंवा कोणाकडून असं प्रचार होतोय. असं काही ग्राउंड लेवलला परिस्थिती नाही. सगळे मुस्लिम सुज्ञ मतदार हे निश्चितच भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी गट यांच्या पाठीशी उभे राहतात. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर महायुतीचं या ठिकाणी सरकार दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे. त्यामुळं या ईश्वरपूर शहरामध्ये जी सार्वत्रिक निवडणूक लागली या ठिकाणी आमच्या माहितीकडे चढावड आहे. आणि त्या साईडला जर बघितलं, जयंत पाटील साहेबांच्या गटाकडे जर बघितलं तर तिथं उमेदवार भेटत आणि निश्चित या थोडक्यात उमेदवार भेटत नाही एवढी त्यांची टंचाई झालेली आहे त्या इस्लामपूर शहरामध्ये. आणि या ठिकाणची जर दोन्ही प्रभागाचे जर उमेदवार बघितला तर या ठिकाणी विक्रमभाऊ पाटील आहेत. त्यांच्या घराण्यापासून या शहरामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. आणि मिसबा मोहसिन पटवेकर म्हणून आहेत, त्यांचे जे मिस्टर आहेत मोहसिन पटवेकर, त्यांचंही काम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहे. त्यांनी काय नगरसेवक नसताना सुद्धा या प्रभागामध्ये 2.5 ते 3 कोटीची कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत. आणि प्रभाग 12 जर तुम्ही विषयावर बघितला तर अक्षय पाटील म्हणून आहे तिथले, त्यांचं आरोग्य दूत म्हणून ते या ठिकाणी शहरामध्ये तालुक्यामध्ये ते कार्यरत असतात. त्यांनी या भागातून 250 ते 300 जणांना मोफत रुग्ण सेवाही त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर असणारे आमचे जरीना मकसूद पटवेकर आहेत, त्यांचंही काम या ठिकाणी उत्तम आहे. त्यांचेसुद्धा पती आहेत झुहर पटवेकर, त्यांचं युवक संघटन मजबूत आहे. आणि त्या ठिकाणी विरोधकांकडनं असं बोललं जातं की कुठला मुस्लिम समाजाचा विरोध आहे. परंतु जर आपण जर बघितलं या शहरामध्ये खऱ्या हिंदुत्ववादी कोण आहे, त्या ठिकाणी ज्यावेळी जातीय दंगल झाली त्यावेळी पहिल्या या दोन्ही मोहल्ल्यामध्ये हल्ला करणारी जर व्यक्ती जर बघितलं तर आपल्याकडे लक्षात येईल ते कुठला पालखी. आणि वरिष्ठ गोष्टी या ठिकाणी चांगले आहेत आमचे, या ठिकाणी सगळं चांगलं असतात. आम्हाला निश्चित खात्री आहे आमच्या ठिकाणी या तिन्ही प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने बोलू. तुम्ही मगाशी एक वक्तव्य केलं, फार महत्त्वाचं वक्तव्य होतं ते
खरं तर जयंत पाटील इथनं गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतात, पण आज उमेदवार निवडताना त्यांना अडचणी येत आहेत किंवा टंचाई आहे असं तुम्ही म्हणता. काय नेमकं ह्याला पार्श्वभूमी आहे, कारण काय आहे की 2 गटामध्ये तुझीचं राजकारण करायचं, या ठिकाणी त्यांच्या मागणं युवक संघटन कसं हे बघायचं. पण कायम जर तुम्ही बघितलं तर या शहराचा प्रमुख मुद्दा आहे की या ठिकाणी उद्योगधंदा. या ठिकाणी एवढ्या वर्षी सत्तेत असताना त्यांनी या ठिकाणी कुठला उद्योगधंदा केला, या प्रभागामध्ये असणाऱ्या युवकांना त्यांच्या संस्थेमध्ये किती काम दिलं त्यांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ह्या दोन्ही प्रभागामध्ये एकही युवक त्यांच्या संस्थेमध्ये कुठं कामाला नाही. त्यामुळे आमचा मुस्लिम समाज हा बेरोजगार आहे. त्यामुळं मोलमजुरी करणारा आमचा मुस्लिम समाज यामध्ये नसतो. त्यामुळं मला 100% याची खात्री आहे की या ठिकाणी मुस्लिम समाज हा आमच्या माहितीच्या मागं यावेळी खंबीरपणे उभा आहे. दत्त कॉलनीतल्याच परिसरामध्ये आपण आहे, स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल, तुम्ही इथला रहिवासी आहात, नेमक्या काय समस्या आहे तिथल्या? आम्ही आता जवळजवळ 13 वर्ष झाली इथं राहतोय. 13 वर्ष झालं, मग ती नस आणि नस तुम्हाला माहीत असेल. आता गटरीची व्यवस्था इथं त्या दिवसापासून नाही, आज 13 वर्ष झाली. 13 वर्ष झाली गटरीची समस्या आहे. पाणी रोज 20 मिनिटं पाणी येते, त्याच्या व्यतिरिक्त पाणी येत नाही. काय पाण्याचा प्रॉब्लेम पण इथं जास्त आहे. ही 2 समस्या तर आमच्या सगळ्यात पहिल्या आहेत. मला सांगा, आता एक तर पाणी येत नाही, कमी आहे, दुसरी गोष्ट गटर नाही आहे. मग इथं पाणी जे सांडपाणी जे निर्माण होते त्याचं काय होतंय? आम्ही एक तर रस्त्यावर सोडतोय, नाहीतर काही जणांनी शोषखड्डे काढले, हा, त्याचा दुर्गंधी, त्याच्यापासून ढास, हे सगळं चालूच आहे. मग मला सांगा, मलेरिया किंवा हे ढास विस किंवा हे ज्यामुळे इथे तुम्हाला त्रास जाणवत नाही? हे त्रास आम्ही 13 वर्षाला सोसायला लागलो. आता ह्याच्या पुढे आता आम्ही सगळ्यांच्याकडे गेलो, आज करूया पण 13 वर्ष झाली काही समस्या आमची काही निघालेली नाही. म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्यायला तयार नाही अजिबात. काय कारण? तुमच्यावर काय राग आहे? काय रागच काय नाही. इकडला भाग आता ते म्हणतात नवीन आहे, चालू आहे काम, नगरपालिकेचं काय अजून हे नाही आमच्या ताब्यात, असं पण तुमच्याकडनं कर तर घेतला जातोय, 100%. तुम्ही कर तर देताय, हो, नागरिक आहे इथले, नागरिक. 13 वर्ष रहिवासी आहात. हो. मग का कारण काय? आता काय यांच्या किती मागल, आम्ही बऱ्याच जणांच्याकडे गेलो, कोऱ्या म्हणतात आणि पैसे घ्यास तसे नगरपालिकेत घेतात, काय कमी करत नाहीत किंवा थोड्या दिवसांनी कोऱ्या तरी काही नाही, त्यांची भरावेच लागतात पैसे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सोयी सुविधा मिळत नाही. नाही. वर नगरपालिकेत गेलं तर डॉक्युमेंटला तुम्हाला आणि आहे तसे पैसे भरावे लागतात, भरावे लागतात. आणि वर प्रोटोकॉल पूर्ण करतो म्हणून पण सांगतात. सांगते कोऱ्या म्हणतात आमचं चालू आहे, पाण्याचं कनेक्शनचं पाईपाचं करायलोय आम्ही, पण त्याच्यावर काही काम नाही. म्हणजे थोडक्यात 13 वर्ष तुमची फसवणूक व्हायला मान्य आहे तुम्हाला? 13 वर्ष झालं आम्ही अर्ज दिला, बरेच 2-3 अर्ज पण दिल्यात, पण काय त्याच्यावर काम नाही, काय नाही. आपण पाहिलं असेल, एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी 13 वर्ष राहतोय, एखादी समस्या आहे, मग ती घेऊन आपण लोकप्रतिनिधीकडे जातोय, मग लोकप्रतिनिधीने सोडवावी किंवा स्थानिकांनी काहीतरी त्यावर मार्ग काढावा, इथली एवढी माफक अपेक्षा स्थानिक नागरिकांची असते. पण ही सुद्धा माफक अपेक्षा इथं पूर्ण होताना दिसत नाही. मग न्याय मागायचा कोणाकडं? मेन समस्या इथं पाणी येत नाही. पाणीचा 10 मिनिट 15 मिनिट येते, पाणी लगेच बंद होऊन जाते. दुसरी आहे मेन गड्डरचा प्रश्न. ते पाणी काही जात नाही आणि इथं तुंबते आणि ती माणूस एकमेक झगडा खसखसी तयार होतो, निर्माण होते. आणि वरच इथंपर्यंत सगळे तिथंपर्यंत गड्डर पाहिजे, तिथं मेन रोड पर्यंत पाहिजे, एवढे एकदम क्लिअर पाहिजे. तो शिवाय इथं झगडा खसखसी मिटणार नाही. म्हणजे ह्याच्यामुळे इथं झगडा सुरू आहे, काही ना काही खसखसी होते. पाणी आता आहे, झगडा सुरू आहे. पाणी पण लय कमी येते. पाणी 10-15 मिनिट, संध्याकाळी तो एक बोतल पडते का एक घडा पडते, ती पण काही माहित नाही आहे. पण म्हणजे किती वर्ष चालली ही समस्या? आता आपण राहायला आले 2015 मध्ये 14-15 मध्ये ही समस्या चालूच आहे कंटिन्यू. मग तुम्ही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीकडे गेला नाही का? गेले की सगळीकडे गेले, सगळेजण येऊन गेले, सगळेजण बैठक केले. ते समजा ज्याच्या काय म्हणायचं शहाजी बापू नाके आहे, ती एकदा आलं होता. तर ते असू दे, नाव राहू दे. तर त्या बैठकांचं पुढे काय झालं? करतो म्हणून केले नाही, तसंच चालते हाल. तसं शोषायला सगळेजण ही सगळे महिन्याला 2-3 ती गाडी बोलून घ्यायला लागते. 3000-4000 लिटर काय असेल त्यांचं तुम्ही घ्यायला लागते. तो शिवाय पुरत नाही. पुढे पण बी तसंच आहे. म्हणजे पाणी विकत घ्यायला लागतं. ते टँकर एक टँकर काहीतरी 400-500 काहीतरी आहे. मी काही दोघं आहे नवरा बायको, आमचं कसं तरी जरी पूर्ण झाले
ते मुलीवाडे वगैरे आले की पूर्ण होत नाही, ती आम्ही वनवी विकत घेतो, असं अवस्था आहे. चव्हाण आता साहेब काय ह्याच्यावर मार्ग काय काढायला ठरवला होता तुम्ही? मार्ग म्हणजे काय, आता आमचा पाणीचा समस्या मिटला पाहिजे, रस्ता चांगला व्हायला पाहिजे आणि गड्डर पण ओकेच पाहिजे. आणि जो रस्ता आहे नेहमी किती फूट आहे, 10 फूट आहे का 5 फूट आहे का 15 फूट आहे का 45 फूट आहे, पूर्ण पण ती ओके करून देणे सरकार तरफसे, सरकार व नगरपालिका. ओके, एवढंच पाहिजे. आपण पहिलाच बोला की मेन समस्या आहे माझा जो प्रश्न आहे ही तर सगळे माझा एकटाचा नाही, इथं जो रहिवासी आहे सगळेच एकच प्रश्न. साधारण किती लोक राहायला असतील या कॉलनीत? आता ती बिल्डिंग मध्ये 40-45 फ्लॅट आहे. इथं आपला 17-18 घर आहे. आणि तिकडे खाली वरती 300-400 होतील की सगळे मिळून. बरेच लोक, एवढ्या मोठ्या लोकसंख्या असताना सुद्धा पण दुर्लक्ष होते. काही नगरपालिका जो चेअरमॅन मेंबर होता तिने दुर्लक्ष करतो म्हणून जातं पुढे. आता काय होईल, कोणाचं हे करायचं, सगळं तुम्हाला सवय झाल्या काय? आता काय करायचं, आपण सगळे मिळून राहतो एक जागाला एक ठिकाणा, तेवढेच, बाकी काय. मी सध्या कामेरीकडे जाणाऱ्या रोडच्या इथं उभा आहे, ईश्वरपूर मधल्या दत्त कॉलनीच्या समोर मी आहे. काय सांगाल तुम्ही, आता आम्ही येताना रोड पाहिला, जरा काही समस्या आम्हाला वाटतात स्थानिक म्हणून? काय स्थानिक म्हणून गटाराची समस्या वाटते. बर, बाकी आणि पाणी, एक पाणी म्हणजे पूर्णपणे पाणी येते. पाणी म्हणजे टोटल इथे 40 फ्लॅट आहेत. 40 फ्लॅटला सकाळी 1 तासच फक्त पाणी येतं. पूर्ण 40 फ्लॅट मध्ये माणसं असतील साधारण 4 धरलं तर म्हणजे 1600 वगैरे माणसं असतील, तर त्यांना फक्त 1 तास पाणी येतं. 1 तास, बरोबर ना? 1 तास, अर्धा तास ते म्हणतात, मी 1 तास म्हणतोय, म्हणजे अर्धा तास येते. अर्धा तास. बरं, ते अर्धा तास असू दे, पण पाण्याच्या निचऱ्याचे कसं काय? पाण्याच्या निचऱ्याचे काय, हे गटर पहिले काढलेलं होतं. बरं, त्याला काय जोडून दिलं नाही, पण ते असं पाईपलाईन करून आम्ही तिथं सोडलंय. तिथनं पण ह्यांचं पण पाईपलाईन तिथं मध्ये सोडलंय, वरचं पण पाणी सोडलेलं आहे. सगळ्यांचं पाणी खालीपर्यंत जाते. गेले 25 वर्ष आम्ही इथे राहतोय. पहिल्यांदा हा रस्ता नव्हता, हा बांध होता. नंतर हा रस्ता झाला, तो पण 20 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर काही डेव्हलपमेंट झाली नाही. गवत वाढलं तर नगरपालिकेवाले येऊन काढत नाहीत, नाले पण व्यवस्थित करत नाहीत. आणि लाईट टाकायचे म्हणून हे हाय व्होल्टचे डाम टाकून दिलेत, त्यावर काही लाईट कनेक्शन नाही. आणि रात्रीचा फार त्रास होतो. आमच्यात वयस्कर लोक, छोटी मुलं आहेत शेजार पाजारी, त्यांना पण खूप त्रास होतो. प्रशासनानं लवकर काहीतरी खबरदारी करून उपाययोजना करून रस्ता करून द्यावा. साधारण 25 वर्ष राहिलाय तुम्ही आणि ही स्थिती आहे? हो, हीच स्थिती आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण हयातभर हेच बघताय? हो, हेच आहे, काहीच सुधारणा झाली नाही. मग आता ह्याच्यावर काय मार्ग आहे? तुम्ही नगरपालिकेकडे किंवा प्रशासनाकडे गेला नाही का? नगरपालिकेत अर्ज दिलता मागच्या महिन्यापूर्वी, म्हणजे हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी. म्हणजे किमान निवडणुकीत तरी कामं करतील म्हणून, निवडणुकीत तर कामं करतील म्हणून अर्ज दिलता. त्यांनी काही उपाययोजना केली नाही. नुसता अर्ज दिलता, तो प्रलंबित आहे. अर्ज सुद्धा प्रलंबित आहे. तुम्हाला कॉपी जसं तर दाखवतो तो. ओके, काय सांगाल तुम्ही? तुम्ही इथं किती वर्ष राहिले? 30 ते 35 वर्ष. 35 वर्ष राहिले. हे काय चित्र आहे जनरल? सुधारणा काय नाही, प्रत्येक जण येते ते आश्वासन आश्वासन देतात, सुधारणा काय नाही. म्हणजे घोषणेला इथं आहे की नाही? घोषणेला आहे की नाही. आता याच्यावर मार्ग काय? मार्ग काय बघायचं, काय आता सत्तेत परिवर्तन झालं तर काहीतरी होईल. इथं तसं वातावरण दिसतंय का? दिसतंय असं वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात लोक या जंगलाला आणि ह्याला कंटाळले. जुने मेहरबान नको म्हणजे नवीन कोणतरी यावं. ओके, आता 25 वर्ष झाली, 35 वर्ष झाली, हेच आम्ही सहन करतोय. आता ह्या मार्ग एकच, बाकी परिस्थिती बदलणार नाही. नगरसेवक बदलूया आणि मार्ग काढूया, या निर्णयापर्यंत इथले नागरिक आलेत. इतक्या भीषण परिस्थिती हे नागरिक राहत असतील कसे, आम्हाला प्रश्न पडलाय. तुम्हालाही तो पडला असेल तर नागरिक म्हणून आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना. तसेच तुम्हाला तुमचे घर, जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील. आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे. मोबाईल नंबर 96 65 63 39 70. विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव